हॅलो, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार 42 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज। बहुतेक वेळा काय होतं की आपल्याला हेवी साईज आल्या कारणाने आपल्याला परफेक्ट कटिंग कशी करायची ते समजत नाही आणि ब्लाऊजचे शोल्डर वगैरे सगळे उतरतात। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा, स्किप न करता पहा, जेणेकरून डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा ब्लाऊज हेवी साईजचा असेल परफेक्ट असा बसेल। तर आपली जेवढी लेंथ असेल, आता हेवी साईज आहे, हायटेड असतील तर लेंथ आपली जास्त येते। इथे 15ची उंची घेतलेली आहे आपण, 15 + 1 16। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर आता हेवी साईज आहे, सो 6 इंचाचा आलेला आहे इथे। त्याच्यानंतर मुंडासुद्धा 6 इंचाचाच घेतलेला आहे आपण। ज्या पद्धतीने मी ड्रॉ करते सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा स्किप न करता जर ड्रॉ केला तर अगदीच परफेक्ट तुमचा ब्लाऊज रेडी होणार आहे। तर इथे आपण छातीचा 4था प्लस 2.5 इंच घेतलेला आहे, कारण प्रिन्स कटसाठी आपल्याला अर्धा इंच प्लस लागणार आहे। रेग्युलर आपण छातीचा 4था प्लस 2 इंच घेतो आहे। त्याच्यानंतर कमरेचा 4था प्लस 3 इंच घेतलेला आहे, जो आपला टक्स पॉईंट जाणार आहे शेपसाठी, तो सुद्धा आपण इथे प्लस मार्जिन घेतलेला आहे। त्यानंतर छातीचा आणि कमरेची जी लाईन आहे त्या दोघांना जॉईन करून घ्यायचं आणि मुंड्याचे 2 शेप आपले देऊन घ्यायचे आहेत। तर मुंड्याच्या शेपसाठी जर तुमच्याकडे अशी स्केल असेल तर त्याने घेऊ शकतात, शेप करू शकता, आणि नाही जमली तर तुम्ही आपल्या हाताने सुद्धा या पद्धतीने शेप देऊ शकता। त्यानंतर आपल्याला दोन्ही लाईन अटॅच करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। आता आपल्याला टाकायचा आहे एपेक्स पॉईंट, जेवढा आपला चेस्टचा एपेक्स पॉईंट असेल आडवा तो टाकून घ्यायचा आहे, प्लस 1 इंच आपला जो टक्स पॉईंटसाठी आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट्स करायला विसरू नका, आणि आपला चॅनल नवीन आहे सो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आपला व्हिडिओ, जेणेकरून ज्या महिलांना हेवी साईजचे पॅटर्न्स कटिंग करायला इश्यू येतो आहे तर हा अगदी परफेक्ट बसणारा ब्लाऊज आहे। सो याच पद्धतीने ड्राफ्टिंग आणि कटिंग जर केली तर सुंदर असा ब्लाऊज तुमचा रेडी होईल। त्यानंतर आता आपल्याला गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची जेवढी पाहिजे ती घेऊ। तर इथे 7 इंच आहे माझ्या क्लायंटचं, सो मी 7 इंचावर गळ्याची उंची घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच। तर या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे गळ्याचा। आता आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। आता पूर्ण व्हिडिओ आपला कंप्लीट होत आहे इथे, तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। मी पुन्हा सांगते, आज नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त महिला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकल्या पाहिजेत। थँक्यू सो मच।